आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। रेलवे स्टेशन लिफ्ट की छत पर बैठे शख्स को इसका नशा उतरने से कब नीचे उतारने में आतिश फिरोज़दस्ते को मिली कामयाबी। इसे किया पुलिस के हवाले। हमारी एक तशहीरी रैली हो गई, महायुति का उम्मीदवार का मसला हल नहीं हुआ, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बदास दानवे का बयान। अब खबरें तफसील से। रेलवे स्टेशन पार्सल ऑफिस के रूबरू वाक़े लिफ्ट की छत पर एक शख्स चढ़कर बैठ गया। इसकी इत्तला मिलते ही इंतजामिया हरकत में आ गई। इस शख्स को आतिश फिरोज़दस्ते ने हिफाजत से नीचे उतारा और पुलिस के हवाले किया। रेलवे स्टेशन के सामने के हिस्से में पार्सल ऑफिस के सामने लिफ्ट की छत पर एक शख्स चढ़कर बैठने का वाक़या इतवार की शाम 11:30 बजे के करीब पेश आया। वो छत ढलवान की थी। वो शख्स कभी भी तवाज़ुन खोने से गिर सकता था। इस वाक़े की इत्तला मिलते ही इंतज़ामिया में हलचल मच गई। रेलवे इंतज़ामिया और रेलवे पुलिस जाए वाक़े पर पहुँच गए। इसी के साथ आतिश फिरोज़दस्ते को तलब किया गया। आतिश फिरोज़दस्ते के नौजवानों ने इसे महफूज तरीके से नीचे उतारा, पुलिस के हवाले किया। पुलिस के इत्तला के मुताबिक इस शख्स का नाम शुभम सुभाष थोरात है। उम्र अंदाज़न 27 साल है। वह हम्मालवाड़ी का रिहायशी बताया जा रहा है। इस शख्स को नीचे उतारने तक इसके रिश्तेदार और मुसाफिर कसीर तादाद में जमा हो गए थे। जब इसे नीचे उतारा गया तो सबने सुकून की सांस ली। महायुति के उम्मीदवार का मसला अभी औरंगाबाद लोकसभा में कायम है। किसी भी नाम पर मोहर सुप्त हुए बगैर ठाकरे ग्रुप की जानिब से जोरदार तैयारी हो गई है। ये बात हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बदास दानवे ने कही है। तुमच्यासारखे पक्ष फोडून गद्दारी करून ईडीच्या इन्क्वायऱ्या लावून आम्ही निवडून येणार। आम्ही आमच्या ताकदीवर, जनतेच्या ताकदीवर आम्ही ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांच्या बळावर नाही निवडून आणणार जागा। आम्ही आमच्या जनतेच्या पाठिंब्यावर आमचा प्रचाराचं एक फेरी संपत आलेली आहे। ऑलरेडी आमचे सगळे तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांनी या मतदारसंघातलं वॉर्ड, बूथ रचना जाऊन मतदार यादीनिहाय घरोघरी आम्ही पोहोचलेलो आहोत। हा पहिला संघटनात्मक जो दौरा असतो किंवा यंत्रणा रचनेची यंत्रणा लावणं असतं, हे आमचं काम संपलेलं आहे। आता आम्ही प्रत्यक्षात मैदानात उतरून प्रचाराची सुरुवात आमची 12 तारखेपासून सुरू होते। 12 ते 22 पर्यंत एक दुसरा राऊंड होईल आणि 22 नंतर पुन्हा तिसरा राऊंड, असे 3 पद्धतीनं आमचे दौरे होत आहेत। आमचं सगळं उमेदवार ठरलेला आहे, आमच्या बूथवरचा माणूस ठरलेला आहे, आमच्या सभा कुठं होणार आहे ठरलेलं आहे। त्यामुळे आम्ही प्रभावीरित्या प्रचार करतोय। महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही संभाजीनगर। महायुतीला विचारा, आम्हाला काय, आम्हाला वाटतं नाहीच यावं त्यांनी। सरपरस्त वजीर संदीपान भुमरे ने शिवसेना तर्जुमान रुकन असेंबली संजय शिरसाट के ऑफिस में जाकर मुलाकात की और इसके बाद यहाँ महायुति की नशिश शिंदे ग्रुप को दिए जाने का अंदाज जारी किया जा रहा है। भुमरे और रुकन असेंबली संजय शिरसाट की मुलाकात की बहस जारी है। बैठकीची चर्चा म्हणजे पूर्वतयारी होऊन आम्ही बसलेलो आहे। शिंदे साहेब जे उमेदवार देतील महायुतीचा, त्या उमेदवारासाठी आम्ही नियोजन कसं असावं, तालुका वाईज कसं असावं, ज्या निवडून येण्यासाठी जी काही आपल्याला पूर्वतयारी करायला लागते, त्या तयारीसाठी आम्ही सगळे 4-5 जण बसलेलो आहे। 4-5 दिवसापूर्वी भाजप असन, राष्ट्रवादी असन आणि शिवसेना असन आमची बैठक झाली। त्यामध्ये मध्यवर्ती कार्यालयाची जागेची पाहणी केली, ती जागासुद्धा आम्ही फायनल केली आणि आता पूर्वतयारी म्हणून आम्ही बसलेलो आहे। पण तुमच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली, तुम्हाला लढा म्हणून सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही जागासुद्धा प्रचार कार्यालयाची बघितली? नाही, जागा ही महायुतीच्या उमेदवारासाठी बघितली। जागा जो वेळेवर आम्हाला उमेदवार देतील, कोणी असून द्या, त्याच्यासाठी पूर्वतयारी असली पाहिजे।
पूर्व नियोजन असलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही ही तयारी सुरू केलेली. उमेदवार कोण आहे काय आहे, उमेदवार हा धनुष्यबाण राहील एवढं आम्ही आपल्याला सांगतो. शिवसेनेलाच जागा जाईल हे पक्का आहे? ही आमची पहिल्यापासून मागणी, ही जागा शिवसेनेची आणि ही शिवसेनाच जागा लढणार आहे. आणि निश्चित तुमच्या माध्यमातून महायुतीचं इथं खासदार होईल असं आम्हाला वाटतं. संदीपान भुमरेच खासदार होते. मी सांगतो संदीपान भुमरेच असावा असं नाही, महायुतीचा उमेदवार इथं असेल असं मी सांगतो. शिवसेना तर्जुमान रुकन असेंबली संजय शिरसाट ने सभापति कॉन्फ्रेंस में औरंगाबाद लोकसभा के लिए महायुति की जानिब से शिंदे सेना को ही उम्मीदवारी हासिल होगी ऐसा यकीन जाहिर किया है. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे प्रचाराचा झंझावात आता सुरू झालेला आहे. आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री कालपासून रामटेकच्या दौऱ्यावर आहेत. अनेक शिवसेनेचे मंत्री, जिल्हा प्रमुख, आमदार हे महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन त्यांना जे काही नियोजित कार्यक्रम दिलेले आहेत त्या कार्यक्रमाप्रमाणे त्यांचे दौरे सुरू झालेले आहेत. महायुतीमध्ये राहिलेल्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काल देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा नागपूरला होते. त्यामध्ये मला वाटतं सविस्तर चर्चा झाली असावी. काही नावाच्या घोषणा ही उद्या होणार आहे आणि म्हणून महायुतीमध्ये आता काही तिढा राहणार नाही असं एकंदरीत चित्र हे संपूर्ण महाराष्ट्र समोर जाणार आहे. त्याउलट महाविकास आघाडीची उद्या त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स आहे, परंतु उभाटा गटाच्या प्रवक्त्याने ज्या पद्धतीने आज प्रेसमध्ये सांगितलंय त्याचा अर्थ असा होतो, उद्या नाना पटोलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नो एंट्री आहे. मला वाटतं तर नाना पटोले सारख्या स्वाभिमानी नेत्यांनी दरवेळेचा अपमान सहन करण्यापेक्षा पुन्हा घर वापसी करावी, हेच कदाचित त्यांच्या बद्दलचं मत इतर नेत्याचं असावं. संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे आहे, याबद्दल एवढा मोठा जास्त वाद नाहीये. ज्या जागेबद्दलचा वाद होता त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा मी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये चालू आहे आणि मला वाटतं ते अंतिम टप्प्यात असल्यामुळं आता तो तिढा सुटल्याच जावा. ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, ठाण्याची कोणती जागा असेल किंवा मुंबईची असेल, नाशिक असेल, या सर्व जागेबद्दलची जी काही छोटी मोठी चर्चा होती ती मला वाटतं आता संपलेली आहे आणि कदाचित काही नावाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी महायुतीचा जो कोणी उमेदवार उभा राहील त्याचे पर्सेंटेज जर पाहिलं तो हमखास निवडून येईल. फक्त एवढाच अर्थ आम्ही त्या सर्वेचा घेतो. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर.
हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। वजीर आला एकनाथ शिंदे ने साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव का नाम औरंगाबाद लोकसभा के उम्मीदवार के लिए तजवीज़ किया है, ऐसी खबर गश्त कर रही है। इस पर जाधव ने लबकुशाई की। कालपासून व्हॉट्सॲपवरती एक बातमी फिरतीये की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझं नाव लोकसभेसाठी उमेदवारीसाठी सुचवलंय। ही बातमी कितपत खरी आहे खोटी आहे मला माहित नाही, पण जर तसं असेल तर मला एकच मत मांडायचं आहे की मराठा समाज या समाजाला मी कधीच बेईमान नाही झालो। याच्यासाठी मी आमदारकीचा राजीनामा दिला। मुलं आत्महत्या करतायत, त्रस्त आहेत, परेशान आहेत आणि आपण आपलं गोड सत्तेची फळं चाखायची हे माझ्या बापाने मला शिकवलेलं नाही। आणि म्हणून आताही खासदारकीसाठी फक्त खूप सारे पैसे मिळतील किंवा खूप सारे ताकद मिळेल म्हणून मी काहीतरी करायला जाईन असं काही लोकांना जर वाटत असेल तर त्यांनी ते डोक्यातून काढून टाकावं। मराठा समाजासाठी पार्लमेंटमध्ये काही परिणामकारक गोष्टी करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या काही शब्द येतोय का मी त्याच्याकडे बघतोय। त्याच्या संदर्भात काही ठोस शब्द येत असेल आणि आरक्षण देऊ पार्लमेंटमध्ये अशा पद्धतीचं वचन येत असेल तर विधानसभेला अजून 4 महिने बाकी आहेत। त्यामुळे हे वचन पूर्ती करण्याच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही होते, कशा पद्धतीने काम चालतं याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून जोपर्यंत तशा पद्धतीचा एखादा शब्द येत नाही मला वाटत नाही की मी याच्यामध्ये काही पुढाकार घेईन, कारण माझ्यासाठी माझा समाज सर्वतोपरी आहे। खुलदाबाद शहर में वंचित बहुजन अघाड़ी की जानिब से अफसर खान का इस्तकबाल किया गया। इस मौके पर अफसर खान ने अपने रोल की वजाहत की। पहला जो खासदार चुनकर आया उसका चेहरा तक हमने आज तक नहीं देखा, न वो कभी आया, न कभी पूछा, न कभी विकास के काम करा, क्योंकि वो पैराशूट से उतरा हुआ था। उसको सब आयता मिल गया, आमदार खासदार, क्योंकि ग्राउंड लेवल का आदमी है ही नहीं, तो उसको गोर गरीब लोगों के सुख दुख क्या दिखेंगे। न ये कभी पुलिस स्टेशन जाता है, न कभी पुलिस स्टेशन से आता है, न कभी लोगों के सुख दुख में जाता है, न कभी लोगों को छुड़ाता है। आपने देखे होगा कहीं टोपी के नाम पे मारा जा रहा, कहीं दाढ़ी के नाम पे मारा जा रहा, कहीं ट्रेन में मारा जा रहा, कहीं मॉब लिंचिंग की जा रही, कभी जो जानवर लेके आ रहे हैं उनके नाम पे मारा जा रहा। तो ये सारी अन्याय अत्याचार के खिलाफ लोकसभा में अफसर खान को भेजो, पूरा हिंदुस्तान हिला के रख दूंगा, ऐसा मैं कहता हूँ। म्युनिसिपल कॉर्पोरेशन और गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल के इश्तिराक से आलमी यौम सेहत के मौके पर बेघर लोगों के लिए जुमा को तिब्बी जांच कैंप का एहतमाम किया गया था। म्युनिसिपल कॉर्पोरेशन की खवातीन और बहबूद अतफाल शोबे की जानिब से शहर में 5 शहरी बेघर पनाहगाहें चलाई जाती हैं।
म्यूनसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत और घाटी के डीन डॉक्टर शिवाजी सुकरे की रहनुमाई में इनकी तिब्बी जांच का प्रोग्राम लिया गया। मुख्तलिफ हमा मकसदी तंजीमों की जानिब से इस प्रोग्राम पर अमल दरामद किया गया। इस तिब्बी कैंप में बीपी, शुगर, दम्मा, एड्स की जांच की गई। इसी तरह मुस्तहिकीन को शराब से निजात, गर्मी से बचाव, जिल्द की हिफाजत, धुएं से बचाव, खुराक वगैरह की मालूमात भी दी गई। जागतिक आरोग्य दिन आहे परवा आणि त्या निमित्ताने आम्ही इथे सगळे जे निवारा आहेत केंद्र महानगरपालिकेचे, तर माननीय महानगरपालिकेचे आयुक्त सर आणि उपायुक्त सर आणि त्याशिवाय आमचे अधिष्ठाता माननीय सुकरे सर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जिरॅट्रिक्स विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे वार्धक्यशास्त्र, तर त्याचे सगळे पदव्युत्तर विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि डॉक्टर सिनियर्स पण आलेले आहेत सगळे एमडी जिरॅट्रिक्स, आणि ते सगळे इथे जे निवारा केंद्रातले रहिवासी आहेत तर त्यांची आरोग्य तपासणी करत आहेत। तर त्यांना आणि त्याशिवाय त्यांना गायडन्स थोडंसं काही ॲडिक्शन्स असतील तर त्याच्यासाठी किंवा त्यातल्या त्यात आहार किंवा वयस्कर लोक त्यांनी पडू नये किंवा काय काळजी घ्यावी तब्येतीची, तर या दृष्टीने आम्ही हे शिबिर आयोजित केलं आहे। आणि याच्यासाठी महानगरपालिकेचे डॉक्टर्स डॉक्टर राथोडकर, डॉक्टर मंडलेचा आणि आमची पूर्ण टीम डॉक्टर राव, साधना, महेश आणि सर्व बाकीचे पदव्युत्तर विद्यार्थी हे सगळे याच्यात सहकार्य करतायत, मदत करतायत तपासण्यासाठी। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। रेलवे स्टेशन लिफ्ट की छत पर बैठे शख्स को इसका नशा उतरने से कब नीचे उतारने में आतिश फिरोजस्ते को मिली कामयाबी, इसे किया पुलिस के हवाले। हमारी एक तशहीरी रैली हो गई, महायुति का उम्मीदवार का मसला हल नहीं हुआ, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा बदास दानवे का बयान। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।